च्या माध्यमातून 2 सुरेख झेल धरले होते आणि 22 धावांची खेळी केली आहे. भावेश यायचंय मिस्टर भावेश. आणि समोर आपली जी गाडी लावली आहे ती कृपया गाडी थोडीशी आपल्या बॅक पडद्याच्या मागे घ्या आणि या. भावेश गायकवाड सर आपल्याला विनंती असेल, कारण पाहिलं तर आमच्या कॅमेरामॅनला थोडीशी दिक्कत होतीये. धामवडे संघ आपला 12वा खेळाडू बाबू, आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि यानंतरच्या वातावरणामध्ये आणि हवेमध्ये जसा बदल केला जातो तसाच आवाजामध्ये देखील आपण करूयात परिवर्तन. मुंबईमधील एक सुमधुर आवाज सुपेशजी कदम, जे कालपासून जर पाहिलं तर पहिल्या सत्रापासून शेवटच्या सत्रापर्यंत आमच्या समवेत जोडले होते असे सुपेश कदम सर यांचा आवाज यापुढे असेल. तोपर्यंत मी दत्ता धोंडे आपली रजा घेतो. धन्यवाद. अजून एक खुर्ची बस ती पाठी उभा राहतो. तर धन्यवाद डीडी. एक चांगल्या प्रकारे व्हॉइस ऑफ अर्थातच म्हटलं जाईल स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन, 32 शिराळा असोसिएशन आणि 32 शिराळा या तालुक्याचा व्हॉइस ऑफ आपण डीडीला मात्र ऐकलं. या चालू सामन्याच्या पहिल्या सामन्यामध्ये मॅच क्रमांक येते आपल्या समोर 4. अर्थातच प्री क्वार्टरची मॅच 3-3 षटकांचा सामना असेल. नाणेफेक जिंकला तो अर्थातच काळंबा देवी स्पोर्ट्स धामवडे या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. पाहूया येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा करतील, कारण की आजची जर धावसंख्या बघितली तर 74 धावसंख्या त्यांनी 4 षटकात लावल्या होत्या. षटक क्रमांक 1 बॉलरचं नाव षटक क्रमांक 1 राजू पवार, त्याचबरोबर वैभव आणि अमितची जोडी मात्र आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र हलका टाकला जातोय. यष्टांच्या मागे चुकी केली जाते, परंतु 1 धाव मात्र धाव फलकावरती पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धामवडे या संघाची, कारण की 3 षटकांचा सामना जो संघ जिंकेल तो पहिला संघ ठरेल आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये जाणार. हा सामना वीराची टी शर्ट घालून कंपल्सरी खेळायचा आपल्याला विनंती करण्यात येते. बॅटिंग टीम्स अंकुश आपल्याला देखील विनंती असेल. थँक्यू व्हेरी मच. आणि पळतो आपण पुन्हा सामन्याकडे. 3 षटकांचा सामना. इथे देखील चांगला चेंडूला पुल केला, चेंडू जातो काव कॉर्नर रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमा रेषा पार. अध्यक्ष चषक 2024 दणदणीत खणखणीत चौकार. तर मात्र आता सुरुवात केली आहे फलंदाजाने, ज्याला मागच्या मॅच मध्ये अमितच्या बॅटमधून मात्र चौकार होतो. माफ करा, मागच्या मॅच मध्ये अंकुशला मात्र गौरवण्यात आलं होतं आणि आता मात्र जोडी पाठवली होती अर्थातच शैलेश वैभव आणि अमितची जोडी मात्र आपण पाहतोय. तर बॉलिंग मार्क वरती पाहतोय राजू या गोलंदाजाला. रांजणवाडी या संघाच्या माध्यमातून पाहायचा आहे उर्वरित अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. पुन्हा पुलर चेंडू टॉप एज सॉफ्ट डिसमिसल. पाहूया झेल आणि इथे मात्र झेल. पहिल्या गडीचं पतन. गोलंदाजी मिश्रण केलं जात होतं, कारण की पहिला चेंडू देखील आपण बघितला टाकल्या थोडीशी कट केला चेंडूला. बॅटर बीट झाला, त्यानंतर मात्र चांगला फटका आला. 4 धावा मात्र भेटल्या. त्यानंतर पुन्हा स्लोअर डिलिव्हरी पाहायला भेटली. इथे मात्र बॅटर फसतोय. अर्थातच अमितची खेळी समाप्त होते. अमित जातोय बॅक टू पॅव्हलियन नाराज होऊन. चालू मॅच मधील मॅन ऑफ द मॅच साठी विनंती करतोय भावेशजी गायकवाड. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भावेश गायकवाड मागच्या मॅचचा सामनावीर भावेश गायकवाड, आपण जर कुठे असाल. अध्यक्ष अर्थातच अक्षयदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. 3 चेंडू होऊन देत अक्षयदादा, 3 बॉल होऊन देत अक्षयदादा, 3 बॉल होऊन दे, नंतरला त्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. चालेल, हरकत नाहीये, मध्ये होऊन टाका, नंतर थांबायचं आहे. 3 बॉल आहेत फक्त. त्यानंतर कॅमेरामॅन थोडासा आपल्याकडे वळेल. पुन्हा इथं पाहतोय बॉल पडल्यानंतर कट होतोय. काय यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांच्या जवळ मात्र उभा राहून किपरला आपण पाहू शकतो अतिशय चांगलं यष्टिरक्षण करताना. 4 चेंडू संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय. पुन्हा मात्र इथं पाहतोय बॉल पडल्यानंतर 22 या स्वरूपात सुंदर आणि बिटवीन द विकेट 6 धावा मात्र पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं षटक, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज राजूच्या माध्यमातून कट केला जातो चेंडूला. लेग कट पद्धतीचे चेंडू फेकले जात आहेत आणि इथे मात्र चांगला
गोलंदाजी पाहायला भेटते. अर्थातच रांजणवाडी या संघाच्या माध्यमातून इथे देखील आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. धावसंख्या 1 षटका अखेरीस 7, 1 गडी बाद. अर्थातच धामावडे या संघाची. सर मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच देऊन टाकायचं आपण. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. कॅमेरामॅन या साईडला स्टेजच्या व्यासपीठाजवळ लगेच फोकस करायचा आहे. केलेला आहे त्यामुळे विनंती करतोय अक्षयदादा चव्हाण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन खेळाडूला गौरव करायचा आहे. धावसंख्या 7 झाली. 1 षटका अखेरीस पॉवर प्लेचं षटक संपले. 2 षटकांचा सामना. दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज अजित. बॉलर्स नेम अर्थातच अजित. थँक्यू कॅमेरामॅन. भावेश आहे ना. भावेश पुन्हा चांगला बॅटला कडी आणि इथे मात्र पाहतो आपण पॉइंट रिझन मध्ये सुंदर झेल पकडली जाते. बॉलर अजितने मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र बाद केले. झेलसाठी देखील टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण की अतिशय सुंदर झेल पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतोय. आणि काय आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 धक्के मात्र लागतायत. अर्थातच धामावडे या संघाला नाणेफेक जिंकलं. क्षेत्ररक्षण माफ करा फलंदाजी मात्र त्यांनी स्वीकारली आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 मोठे फलंदाज जात आहेत बॅक टू पॅव्हिलियन. आता मात्र तिची जागा घेण्यासाठी येतोय बॅटर क्रमांक 3 अंकुश, ज्याला मागच्या मॅच मध्ये काय मोबाईल राहिला. फक्त सांगा की व्यासपीठाजवळ एक मोबाईल सापडला. ओके, कोणाचा असेल पटवा आणि घेऊन जा. ओळख पटवून व्यासपीठाजवळ एक मोबाईल सापडलाय. ओप्पोचा मोबाईल आहे. जर कोणाचा असेल तर ओळख पटवायची आहे. पासवर्ड असेल तर पासवर्ड टाकायचा आहे आणि आपला आपण मोबाईल घेऊन जायचा आहे. पुन्हा इथे बॅक टू बॅक एकाच षटकामध्ये आपण पाहतोय 3 गडी मात्र बाद झालेत. काय गोलंदाजी केली आहे अजितने. काय गोलंदाजी केली आहे. माफ करा 2 विकेट पडलेत. हॅट्रिक साठी अजित संधी असेल. अजित साठी जर वैयक्तिक पारितोषिक असेल तर नक्कीच आम्हाला सांगायचं आहे. अजित आजच्या दिवसातील आणि स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक घेण्याची संधी असेल. आणि त्याचबरोबर संघाचा कर्णधार देखील आहे म्हणजे विचार करू शकता कर्णधारावरती मोठी किती जबाबदारी असेल. बॅटर क्रमांक 4 अक्षय मात्र आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये ज्याला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं तो मात्र गेला नाराज होऊन 0 या धावसंख्येवरती बॅक टू पॅव्हिलियन. आणि अक्षय काल अक्षयचा वाढदिवस देखील होता परंतु आज मॅच असल्यामुळे तो देखील इथं आलाय. सन्मान्य अध्यक्ष अक्षय दादा चव्हाण यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथं मात्र चेंडूला स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्लिक केलाय. हॅट्रिक चान्स सोडलाय आणि इथे त्यांचे चिरंजीव देखील व्यासपीठावरती आहेत नावं सांगण्यासाठी. पप्पांना प्रॅक्टिस करायला सांगायची. हॅट्रिकचा चान्स होता तर नक्कीच बॅड लक म्हटलं जाईल. अजित हॅट्रिकची संधी होती. हॅट्रिक पूर्ण झाली असती आजच्या दिवसातील. झेल सोडली. त्यांचं नाव देखील कळेल का. पप्पाचं नाव संभाजी दादा. आपण खूप मोठी चुकी केली आहे. झेल ज्या खेळाडूची सोडली आहे पाहूया त्याच्या बॅटमधून आता षटकार चौकार पाहायला भेटतोय का. पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटचं पहिल्यापासून असलेलं समीकरण. आणि पहिली गोष्ट म्हणजे अजित सारख्या तुमच्या कर्णधाराची हॅट्रिक देखील होती. ती हॅट्रिकची संधी तुम्ही गमावली आहे. येणारे उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया किती धावा इथे पाहायला मिळतील. पुलर लेन आणि इथे मात्र पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणूनच संभाजी दादा मी सांगत होतो कॅच तुला पकडायची होती. इझी कॅच होती. बराच वेळ हवेत होती. त्यानंतर मात्र गोलंदाजाला त्याचा परतावा करावा लागतो. बॉलर्स बॅक फुटवरती जातात. बॅटर येतात. बॅटरला मात्र कॉन्फिडन्स वाढतं आणि हेच मात्र या चालू सामन्यातील मॅच मध्ये पाहायला मिळतंय. अक्षयचीच कॅच सुटली होती ना. तर नक्कीच अक्षयची झेल सुटली होती. तिथे 2 धावायला त्यानंतर निर्धाव चेंडू आला. त्यानंतर चौकार आला. शेवटचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजित या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. माझ्या समवेत स्कोरिंगचं काम पाहतात आमचे सन्माननीय मित्र हर्षलजी कोराडे. तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मात्र संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती स्थिर. उर्वरित शेवटचं षटक पाहूया. शेवटच्या षटकामध्ये किती धावा काढल्या जातील. अर्थातच ज्याने पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील आणि संपूर्ण स्पर्धेतील उच्चांक धावसंख्येची उभी केली. अर्थातच 74 धावा ठोकल्या आणि आता शेवटचं षटक आहे. धावसंख्या 13 झाली आहे. बघायला गेलं तर अर्थातच 6.5च्या सरासरीने धावसंख्या मात्र
ठेवली आहे. शेवटचे षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, मॅच मध्ये जर आपण कधी पण बघतो स्पर्धेमध्ये पहिलं षटक आणि शेवटचं षटक हे खूप इम्पॉर्टन्स असतात आणि शेवटचं षटक घेतलंय निखिल या गोलंदाजाने. पाहूया निखिल, जर्सी क्रमांक 01. पाहूया येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक. चेंडूला मात्र पुन्हा स्क्वेअर लेग रिझन मध्ये भिरकावून दिले. चेंडू हवेत, एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा मात्र संभाजी दादा बॉल खाली पाहायला भेटतात. त्यांचे चिरंजीव मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नाणेफेक जिंकला होता धामवडे या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्याचा फायदा तर कितपत घेतला जातो हे मात्र पाहायचं आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकून जाते 15 वरती. विनंती करतो शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर तयार राहायचा नाणेफेकीसाठी. पहिल्या आणि इथे मात्र सुंदर चेंडू पडल्यानंतर मात्र बॉल जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. मेहनत तुम्हाला करावी लागेल, मेहनतीशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. घर बसल्या देखील तुम्ही असाल बसून तरी तुम्हाला कोणी काही आणून देणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला मेहनती करावी लागेल आणि मेहनतीच्याच जीवावरती तुम्हाला तुमच्या गावाचं आणि तुमच्या संघाचं नाव तुम्हाला या अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून मोठं करावे लागेल. इथे देखील पाठव डाऊन द ग्राउंड, चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. कार्पेटच्या सहाय्याने एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील कंप्लीट करेपर्यंत फेकी जर बघितली थ्रो मजबूत होता परंतु सरळ जातोय. यष्टिरक्षकाच्या पाठी असलेला खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्यांनी तो थ्रो पकडला. जर तो बॅकअप नाही करत तर चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा या स्वरूपामध्ये. 4 धावा मिळाल्या असत्या परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा लागतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. पाहूया 17 वरती खतरा कोणाला आहे, बॅटिंग करणाऱ्या संघाला का गोलंदाजी करणाऱ्या संघाला हे मात्र पाहायचं. कारण की 17 वरती बरेचसे आम्ही बघितलेत खतरे निर्माण झालेत. स्ट्राईक वरती जातोय रुपेश आणि इथे मात्र पाहतोय समोरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. 1 बाउन्स जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल बॉल येईपर्यंत. धावसंख्या 19 उर्वरित 2 चेंडूंचा आता खेळ मात्र शिल्लक असेल. गोलंदाजी शेवटच्या षटकात आतापर्यंत चांगली केली ती निखिल या गोलंदाजाने. पाहायचंय क्वार्टर फायनलला पहिला संघ कुठला दाखल होतोय, धानवडे की रांजणवाडी की धानवडे हे मात्र आपल्याला पाहायचंय. येणाऱ्या 20 चेंडू मध्ये पुन्हा चेंडूला आपटल्या, चेंडूला मात्र दिल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये ढकलून एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा मात्र बॉलवरती येते संभाजी आणि त्यांच्याकडनं पुन्हा चुकी केली जाते. येतोय तो चौकार. नाव काय त्याचं? आता नक्कीच संभाजी दादा आरव माझ्या सोबत इथे बसलेत कॉम्बॉक्स मध्ये. ते देखील मला सांगतोय की पप्पा खूप प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस करावी लागेल कारण की एक झेल देखील आम्ही सोडली. झेल सुटल्यानंतर लगेचच चौकाराला इथं देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. हरकत नाहीये. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. येणाऱ्या शेवटचा चेंडू पाहायला भेटतोय षटकार, चौकार, दुहेरी, तिहेरी, डॉट का विकेट्स. आणि इथे मात्र पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून चेंडू जातोय. काय झेल पकडली जाते. कॅच ऑफ द मॅच. गणेशाने मात्र सुंदर झेल पकडली. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करत होता. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स नाव मात्र लिहून ठेवायचं आहे कारण की दुसरी झेल असेल आजच्या स्पर्धेतील. आपलं गणेश लिहून ठेव बेस्ट कॅच साठी, म्हणजे आपण त्यातून नंतर सिलेक्ट करू. विनंती करतो शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर दोन्ही कर्णधारांना विनंती करतो लगेचच व्यासपीठावरती यायचं नाणेफेकीसाठी. टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं आणि शिस्त म्हणजे का असते हे नक्कीच आपल्या ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंकडनं पाहायला भेटतंय. डगआउट 4 डगआउट आहेत. 4 डगआउट मधूनच आपण जायचं आहे आणि मैदानामध्ये यायचं आहे. नाही तर 5 धावांची पेनल्टी. नियम खूप कडक आहेत कारण की तुम्हाला देखील माहिती असेल स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. त्यांचे नियम तुम्हाला सर्वांना फॉलो करावे लागतील आणि त्या स्पर्धेचा नियम आपल्याला फॉलो करावे लागतील. त्यासाठी विनंती करतोय शिवसाई 11 राजनवाडी आपल्याला विनंती करतोय. ठीक आहे, एक मॅच आहे. नेक्स्ट मॅच नंतर जर सामना जिंकलात तर पुढच्या मॅचला तुम्ही त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. काय करायचंय आलेत. त्याचबरोबर आपण पाहतोय की स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत एनसीसी स्पोर्ट्स शायनिंग स्पोर्ट्स करंगुली आयोजित अध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या व्यासपीठावरती एनसीसी टीमचे संघमालक राम पाटील मुकादम यांचे चिरंजीव महेशजी पाटील यांचं इथं आगमन झाले. त्याचबरोबर सन्माननीय अविनाश दादा पाटील स्टार खेळाडू यांचं देखील इथं आगमन झालंय. मी
अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय. टॉस केला जातोय चालू सामन्यातील. महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एनसीसी टीमचे संघमालक रामदादा पाटील मुकादम यांचे चिरंजीव आहेत ते, त्यांच्या शुभ हस्ते चालू मॅचचा नाणेफेक केला जातोय. मी आलो तिकडनं. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तिकडनं जायचं नाहीये, विनंती आहे. तर धन्यवाद. आपण पाहिलं चालू सामन्यातील नाणेफेक देखील झाला. शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर. मंगलमूर्ती स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकलाय. निर्णय का असेल सर? आम्ही बॉलिंग घेऊ पहिली. तर नक्कीच मंगलमूर्ती स्पोर्ट्स या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आपले सन्माननीय अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ही पहिली स्पर्धा असेल चालू वर्षातील. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय निर्णय असेल? खूप छान आयोजन केले अध्यक्षांनी आणि NCC स्पोर्ट्स आणि शायनिंग स्पोर्ट्स यांनी अप्रतिम नियोजन केलेलं आहे. तर थँक्यू मंगलमूर्ती स्पोर्ट्सचे कर्णधार. आपल्याला देखील खूप शुभेच्छा असतील. आपले खेळाडू आपण लगेच तयार ठेवायचे चालू सामन्यानंतर. त्यानंतर मी बोलतोय शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिर या संघाचे कर्णधार. टॉस जिंकला सुद्धा आपला निर्णय काय होता? गोलंदाजी करण्याचा निर्णय होता आमचा. पण नक्कीच हा सामना जर बघितला तर टॉस वरती सगळा खेळ होता, परंतु आता फलंदाजी तुमच्याकडे आलेली आहे. तुम्हाला फलंदाजी 4 षटकात करावी लागेल कारण की चालू सामन्यातील शेवटचा सामना आहे. आमचे आयोजक आणि स्वराज्य 32 शिराळा कारण की 1 वर्ष झालंय असोसिएशन ओपन होऊन आणि चालू वर्षातील सगळ्यात मोठी स्पर्धा इथे लागलेली आहे. स्पर्धा पहिल्यांदा वाशीमध्ये होती, त्यानंतर मात्र आपण थोड्या काही कारणास्तव ही स्पर्धा खारघर येथे आयोजित केली आहे. ह्या आयोजन आणि नियोजनाबद्दल आमच्याकडनं तुमच्याकडनं 2 शब्द आम्हाला ऐकण्यास मिळत. आयोजनाबद्दल मी एकच बोलेल, टीम कॉम्बिनेशन काय असतं तिथे 2 दिवसामध्ये आपल्याला समजून आलेलं आहे. कारण NCC करुंगली आणि शायनिंग करुंगली भले आमच्या आश्रममध्ये त्या 2 टीमा वेगळ्या ठिकाणी खेळतात, पण दोघांनी एकत्रित येऊन जो अध्यक्ष चषक पार पडला आहे त्याला म्हणजे खूप चांगलं नियोजन आहे. खूप लाजवाब. मला खूप सुंदर वाटलं. काल ज्यावेळी मी ग्राउंडला भेट द्यायला आलो त्यावेळी मला एवढं चांगलं वाटलं बघून की आत्तापर्यंत असं नियोजन झालेलं पण नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. ट्रॉफ्या जर बघायला गेलं, ट्रॉफीची आता सध्या चर्चा सर्वत्र चालू आहे. पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या ट्रॉफीची चर्चा चालू आहे. कारण आत्तापर्यंत आपल्या पूर्ण जेवढ्या मी टुर्नामेंट मी लहानपणापासून बघतोय, सागवनाच्या लाकडाची एवढी मोठी चांगली ट्रॉफी आणि ते पण वर्ल्ड कपची प्रतिकृती बनलेली मी कुठेही पाहिलेली नाही. तर मी कारागिराला सुद्धा मी माझा सलाम असेल मनापासून. खरंच खूप चांगली ट्रॉफी बनवलेली आहे आणि तो संघ खूप भाग्यवान असेल जो ही फायनल मारू शकेल. तर हा नक्कीच शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिर आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर. मंगलमूर्ती स्पोर्ट्स आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आपले तयार ठेवायचे. त्याचबद्दल शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे आपण चांगल्या प्रकारे आपण अध्यक्ष असतील आणि ट्रॉफी आणि स्पर्धेचं उत्तुंगरित्या आपण आम्हाला जे योगदान दिलं त्याबद्दल दोन्ही संघांना पुन्हा अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. दोघांनी तयार राहायचंय. मी होतो पुन्हा कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद. थँक्यू. तर नक्कीच आपण पाहिलं पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र इथं पाहायला मिळत आहेत. एक चौकार देखील पाहिला पहिल्या चेंडूवरती. मळादेवी स्पोर्ट्स खुसगाव या टीमला अध्यक्षांकडून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. निलाय नाही मळादेवी स्पोर्ट्स. ओके हिला हारले त्यांना नाही हे नाही वेगळं आहे. सांगतो काय का, मळादेवी स्पोर्ट्स खुसगाव. त्याचबरोबर विनंती करतोय मळाईदेवी स्पोर्ट्स खुदगाव यांचं इथं येतोजी सन्मान केला जातो. मी विनंती करतोय अक्षयदादा आपण त्यांचा पण सन्मान चिन्ह देऊन एक मोमेंटो देऊन त्यांचा देखील आपण इथं हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. कारण की जर पहिलं षटक फेकलं गेलं होतं, पहिल्या षटकात धावसंख्या जर पाहायला गेली तर एकंदरीत 17 धावसंख्या आली आहे. विजयासाठी धावसंख्या हवी आहे ती 24 धावांची आवश्यकता. पहिलं षटक जर बघितलं नाणेफेक जिंकला होता काळामादेवी स्पोर्ट्स धामवडे या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. त्यानंतर मात्र शिवसाई 11 रांजणवाडी या संघाला मात्र निमंत्रित केलं होतं गोलंदाजी करण्यासाठी. कारण की जर बघितलं मी मगाशी विचारलं शिवसाई 11 रांजणवाडी तेव्हा ते देखील म्हणाले की आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं होतं आणि त्यांनी जी गोलंदाजी केली रांजणवाडी या संघाने ती मात्र लाजवाब 24 या धावसंख्येवरती रोखून ठेवलं. अंकुश पुन्हा सॉफ्ट डिस्मिसेल, पहिला गडी बाद होईल, पहिला झटका बसेल. अर्थातच 17 या धावसंख्येवरती विजयासाठी अजूनही मात्र 7 धावांची आवश्यकता.
राजूची खेळी मात्र समाप्त झाली आहे. राजू मात्र 1-2 धावसंख्या करून मात्र बाद झालाय. आणि त्यानंतर जर एकदम वादळी खेळी जर बघितली, निखिल याच्या बॅटमधून चौकार 0-6-6-0, एकंदरीत 16 धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला भेटली. माफ करा, ती पहिल्या वरती 1 लिहिलेलं आहे, म्हणजे अर्थातच 17 धावसंख्या झाली होती. आता मात्र विजयासाठी असेल ती धावसंख्या 7 धावांची आवश्यकता असेल. अध्यक्ष चषक 2024 पाहूया पहिला संघ मात्र कुठला जातोय, क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतोय. सामना अजून संपला नाहीये. बॅटर क्रमांक 2 पाहायला भेटतो. अजित मात्र येतोय बॅटिंग वरती. गोलंदाजी मार्क वरती बॉलर्स अंकुशला मात्र आपण पाहू शकतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला हलक्या हाताने ढकलून दिलाय. बॉल मात्र जातोय कार्पेटच्या साह्याने खेळाडूच्या दिशेने, परंतु इथे भेटेल ती फक्त 1 आणि फक्त 1च धाव. आता मात्र घाई करण्याची गरज नाहीये. पाहूया ज्याने चौकार षटकार ठोकले निखिल महेंद्रसिंग धोनी स्टाईलने सामना संपवतोय का. विजयासाठी असतील धावा त्या 6. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, झेल खाली, खेळाडू झेल होईल का, झेल नाहीये, परंतु प्रयत्न चांगला केला होता. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. 3री धाव देखील होईल का. आणि इथे आपण पाहतोय निखिलच मात्र हा सामना संपवणार, याकडे मात्र नक्कीच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. पहिला संघ ठरेल शिवसाई 11 राजनवाडी. सामना अजून संपला नाही. विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहेत येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. आणि इथे मात्र पुन्हा भिरकवण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षण, आणि इथे सुंदर आणि बिटवीन द विकेट्स. पंच इंटरेस्टेड नसतील विकेट जाण्यासाठी, परंतु सुंदर धावी त्या पाहायला भेटली. आता मात्र विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 2 चेंडूमध्ये, कारण की दुसरा षटक फेकलं जाते. धावसंख्या केली होती फक्त 23. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता होती. पुन्हा मात्र पाहतोय आपण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू इथं पाहायला भेटतोय. सामना सोडू नका, शेवटच्या चेंडूपर्यंत चमत्कार घडू शकतो, काही होऊ शकतं. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. पाहायचंय येणाऱ्या 7 चेंडूमध्ये ह्या षटकात सामना कंप्लीट होतोय का पुढच्या षटकाची वाट पाहावी लागते. पुन्हा इथे हलक्या हाताने स्क्वेअर लेग रिझन मध्ये ढकलून दिले. 1 धाव कंप्लीट केली जाते, 2री धाव देखील घेतली जाईल फेकी येईपर्यंत. सामना इथं माझ्या मते बरोबरी सुटलेला आहे. आता मात्र विजयासाठी असेल ती 6 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर, मंगलमूर्ती स्पोर्ट्स या संघाने मात्र नाणेफेक जिंकलाय. मी विनंती करतोय मंगलमूर्ती स्पोर्ट्स आपलं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी खेळाडू तयार ठेवायचे. आणि इथे मात्र समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळला जातोय आणि विजयी संघ ठरतोय. आणि पहिला संघ ठरतोय शिवसाई 11 राजनवाडी. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून हा संघ जातोय क्वार्टर फायनल मध्ये. उर्वरित आता 2 सामने मात्र शिल्लक आहेत. शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे, मंगलमूर्ती स्पोर्ट्स